नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे भारतातील एका धरणावर इंजिनिअरचा पुतळा आणि घरोघरी त्याचे फोटो आहेत. हा विषय नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत थोडा वेळ राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन आपल्याला जोडले गेले असेल त्यांना विनंती की सबस्क्राईब करा. पर छान अशा प्रकारची व्हिडिओ आपले असतात. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास निश्चित शेअर करा. आपल्या सूचना सुद्धा मांडा. त्याच्यानुसार आपल्याला माहित आहे की पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा महसूल असेल, इंजिनियर म्हटल्यानंतर त्यांच्या पाठीमागं भ्रष्टाचार, कामं चुकीची होतात, अशा प्रकारचं आपण नेहमी वारंवार रडगाणं लावतो. मात्र भारतामध्ये असा एक इंजिनियर होऊन गेला की लोकांनी त्याला देवत्व प्राप्त केलं. लोकांनी त्याला देवत्व दिलं, त्याचे पुतळे बांधले, त्याचे घरोघरी फोटोची पूजा केली जाते, त्याच्या नावाने एक सणही साजरा केला जातो. तर हे भाग्य लाभलेलं आहे तामिळनाडूमधल्या एका इंजिनियरला. त्या इंजिनियरचं जे नाव आपण बघितलं, जॉन पेनिक्विक. हा कालखंड आहे ब्रिटिशांचा कालखंड. तर त्यांचा जन्म 15 जानेवारी 1841 पुणे या ठिकाणी झाला. आता पुणे या ठिकाणी म्हणजेच त्यांचे जे वडील होते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये इथं सैन्यामध्ये असल्यामुळे या पेनिक्विक यांचा जन्मही भारतामध्ये झाला. अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये अभियंता आणि लेफ्टनंट म्हणून ते मद्रास प्रेसिडेंटीमध्ये या अभियंता या पदावर तिथं नियुक्त झाले आहेत. तर हे करीत असताना अनेक अशा प्रकारची त्यांनी कामं केली. अनेक अशा प्रकारच्या लष्करी मोहिमेमध्ये भाग घेतला. मात्र त्यांचं सर्वात मोठं जर काम कुठलं असेल तर ते आहे केरळमधील त्यांनी बांधलेलं मुल्ला पेरियार धरण. तर हा नेमका विषय फार घन अशा प्रकारचा विषय आहे की एखाद्याच इंजिनियरला अशा प्रकारचं भाग्य लाभतं. अगदी एक मनोरंजन इंटरेस्टिंग अशा प्रकारची जी स्टोरी असेल ही आपल्यासोबत शेअर करत असताना मलाही खूप याच्याविषयी उत्सुकता लागलेली होती. तर असं होत असतानाच आज केरळमध्ये हे मुल्ला पेरियार धरण आहे. या धरणाचं वैशिष्ट्य आपल्याला जर सांगायचं झालं तर हे धरण आहे केरळमध्ये आणि याचा संपूर्ण जो फायदा असेल तो मिळतोय तामिळनाडूला. याचं कारण वेगळं होतं, कारण का त्या कालखंडामध्ये मद्रास प्रेसिडेन्सी आणि बाजूला केरळ म्हणजेच त्रावणकोर हे दोन्ही एकच भाग जवळपास होता. आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस भाषावार प्रांत रचल्यानंतर तामिळनाडू आणि केरळ वेगळा झालाय. तर असं होत असताना याचा जो मूळ मुद्दा आपण पाहिला की हे पेनिक्विक जे आहेत तर यांचं लष्करातील प्रमोशन ज्याला आपण म्हणता येईल बढती, म्हणजे लेफ्टनंट पासून ते मेजर पर्यंत ते इकडं मोठमोठ्या पदावर गेले. मात्र त्याच सोबत हे PWD आणि इरिगेशन त्यावेळेला जे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ज्याला आपण सिंचन विभाग हे एकच असल्यामुळे ते तिथं सुद्धा सचिव पदापर्यंत पोहोचलेले आहेत. मात्र हे होत असताना यांचं सर्वात मोठं जे काम होतं तर हे पेरियार धरणाविषयी. आता पेरियार धरणाचं काम पाहत असताना आपण सुरुवातीलाच हा जो प्रस्ताव होता हा प्रस्ताव 1808 पासून तसं नेहमी दरवर्षी चर्चेला यायचा. मात्र काही ना काही अडचणीमुळे, अतिशय खर्चिक बाब आणि भौगोलिकदृष्ट्या अशक्यप्राय गोष्ट असल्यामुळे ही वारंवार हा भाग जो होता धूळ खात पडलेला असायचा. मात्र एका बाजूला ज्यावेळेस 1876 साली तामिळनाडू, केरळ या ठिकाणी भयंकर अशा प्रकारचा दुष्काळ पडल्यानंतर, खास करून तामिळनाडूचे जे काही 4-5 जिल्हे होते, भीषण अशा प्रकारचा दुष्काळ पडला. अन्नातून तडफडून अन्न वाचून लोक मरायला लागली. त्यावेळेला पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला. तर अशा वेळेला मुल्ला पेरियार हे धरण मी नाव मगाशीच घेतलं. आता हे मुल्ला म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल की नेमकं काय कुठला प्रकार आहे. तर याच्यामध्ये मुल्लाई आणि पेरियार ह्या दोन नद्या आहेत, त्याच्या संगमावर बांधल्यामुळं याला मुल्ला पेरियार धरण म्हटलं जातं. खास करून हे पेरियार धरण जे आहे तिथं असणारी पेरियार नावाची जी नदी आहे, भीषण अशा प्रकारची, त्या नदीचं जर रौद्र रूप आपण बघितलं तर भयानक स्वरूपातलं त्याचं रूप, बारमाही वाहणारी नदी असेल. याच्या खोऱ्यामुळं तिथं घनदाट अशा प्रकारचं जंगल तयार झालेलं आहे. काही ठिकाणी नदीची खोली डोंगरामुळे 200-200 फूट खाली आहे आणि त्या परिसरामध्ये रोगराई, भीषण अशा प्रकारचं पुराचं संकट आणि डोंगरामुळं त्या नदीला आवर घालणं अतिशय कठीण अशा प्रकारचं काम होतं. मात्र हे पेलवण्याचं काम सुद्धा यांनी त्या ठिकाणी हा प्रकल्प हाती घेतला
आणि ज्यावेळेला 1881ला हे जॉन पेयुक्विक मुख्य अभियंता म्हणजेच तिथं असणारे चीफ इंजिनियर झाले PWDचे, आणि त्यांनी हा प्रस्ताव आता मंजुरीला आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. तर अशा वेळेला हे धरण कसं करायचं, कारण का 2000 मिलीमीटर पाऊस पडतोय, नदीला अचानकपणे पूर येतोय, आणि सर्वात मोठं संकट तिथलं काय होतं, तर तिथं असे काही डास, असे काही जे कीटक होते की त्यामुळं ताप येऊन लोक लवकर मरायची, म्हणून तिथं जाणं सुद्धा अवघड आहे. आणि अशा वेळेला 1887 साली त्यांनी या प्रकल्पाला नुसती मंजुरीच नाही दिली, तर प्रकल्प हाती घेतलेला आहे. म्हणजेच एकंदर हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर खरं तर 1887 ते 1895 असा हा प्रकल्पाला आता याचा जो कालखंड आहे याला सुरुवात आता झालेली आहे. तर अशा वेळेला हे जे मुल्ला पेरियार धरण जे होतं, तर हे बांधत असताना सर्वात मोठं काय की पेरियार नदी पूर्वेकडे वाहते. आपल्याला धरण किंवा त्याचं काय लाभक्षेत्र जे असेल ते आता पश्चिमेकडे आहे. मग नेमकं काय करायचं, तर त्याच्याकरता तिथं जाणंही अवघड आहे. एवढं घनदाट अशा प्रकारचं जंगल होतं, त्यामुळे त्यांनी अगोदर तिथं जाण्याकरता या पेरियार नदीतून कालवा खोदला, आणि तिथं जे सामान पोहोचवायचं आपल्याला, काही इंग्लंडहून सामान आणलं, पोर्तुगीज तिथं कोचीवरनं पोर्तुगीज मजूर त्या ठिकाणी आणण्यात आले. 6000 मजूर रोज काम करत होते 10 वर्ष. तर अशा वेळेला हे जे धरण होतं 1200 फूट लांबी आहे आणि 176 फूट उंची. त्याच्याकरता 1,40,00,000 रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्या धरणाचा जर आपण अंदाज घेतला तर 80,000 टन फक्त चुना त्याला लागलेला आहे. म्हणजे पहिल्यांदाच त्याला मॉर्टर म्हणता येईल आपल्याला, दगडामध्ये चुन्याचा वापर करून भारतातलं हे पहिलं धरण. तर हा धरण बांधत असताना म्हणजे अनेक अशा प्रकारच्या अडचणी तर तिथं येतच गेल्या, कारण का की जवळपास 501 मजूर या रोगराईने तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत. पण याला हार मानणारे पेयुक्विक नव्हते. तिथं रस्ताही बनवला गेला, आणि त्यानंतर या जॉन पेयुक्विक यांनी आपलं जे काही बस्तान आहे, म्हणजे आपलं स्वतःचा मुक्काम या धरणाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी हलवला, आणि रात्रीचा दिवस करून हे काम बांधायला सुरुवात केली. असंख्य अशा प्रकारच्या अडचणी त्यांच्या पुढे आल्या, आणि याच्याकरता जर आपण बघितलं असेल तर त्रावणकोरचा जो राजा होता त्यांच्याकडून 8,000 एकर जमीन 999 वर्षाकरता 5 रुपये प्रतिवर्ष प्रति एकरी भाड्याने घेण्यात आलेली आहे. आणि मग जे तयार झालं ते आश्चर्यकारक आहे, कारण का याच्यातलं सर्वात महत्वाचं, ही जी पेरियार नदी आहे, पूर्ववाहिनी नदी पूर्वेकडे जाते, तर या नदीला त्यांनी पश्चिमेकडे वळवलेले आहे. म्हणजे याच्याकरता जर आपण बघितलं तर 5,704 फुटाचा बोगदा आणि 8 किलोमीटरचा कालवा खोदला, आणि चक्क ही नदी पश्चिमेकडे त्या ठिकाणी वळवली गेली. आणि त्याच्यानंतर जे तामिळनाडूतलं तिथं असणारी वैगई नावाची जी नदी होती, तर त्या वैगई नदीमध्ये हे पाणी सोडण्यात आलेलं आहे. आता याच्यामुळे झालं काय की तामिळनाडू म्हणजे त्या कालखंडामधलं मद्रास प्रेसिडेन्सी आहे, तर या असणाऱ्या तामिळनाडूमधील मदुराई असेल, दिंडीगुल, थेनी, शिवगंगा आणि रामनाथपुरम असे 5 जिल्हे कधी काही दुष्काळानं तडफडून लोक मरत होती तिथं अन्न करून. अशा वेळेला तिथं साळीचे 3 पिकं लोक घ्यायला लागली. म्हणजे हे आश्चर्य त्यांना लाभलं, आणि त्यामुळं 2,23,000 एकर जमीन कायमस्वरूपी बारमाही ओलिताखाली आली. साहजिकच आहे की लोकांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला. आता हे झाल्यानंतर नेमकं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचना झालेली आपल्याला माहित आहे, त्यामुळं एक नवीन प्रश्न निर्माण झाले. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं तामिळनाडूमध्ये धरण आणि फायदा केरळमध्ये धरण आहे आणि तामिळनाडूला त्याचा फायदा होतो. दोन्ही राज्यामध्ये संघर्ष त्या ठिकाणी निर्माण झाला. पाणी एवढं त्या ठिकाणी तुंबलं जातं. नेहमी हे जे धरण असेल याला ज्याला आपण भूकंप प्रवण एरिया म्हणून याच्याकडे चर्चा होते. वारंवार इथं मोर्चे मेळावे, खूप 2 राज्यामध्ये संघर्ष होतो. सुप्रीम कोर्टामध्ये हा न्याय निवाडा गेला, फक्त त्याची उंची कमी करा एवढं सांगितण्यात आलं. म्हणजेच पाणी जे असेल कमी त्या ठिकाणी साठवा, मात्र हे धरण हे करू नका असंही त्या ठिकाणी म्हणण्यात आलं. या धरणाचा ज्यावेळेस आपण अंदाज घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की याच्यावर लिंगा आणि यमपुराण नावाचे पिक्चर सुद्धा निघालेत. जर धरण फुटलं तर नेमकं काय होईल, किती लाख लोक, किती कोटी लोक वाहून जातील, किती जणांना याचा हे होईल, अशा असंख्य अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. मात्र ज्या माणसाने हे धरण बांधलं, जॉन पेयुक्विक
ते 1911ला लंडनला गेले, त्याच ठिकाणी त्यांचं निधन झालं. मात्र लोक त्यांना विसरली नाहीत. लोकांना जाणीव त्यांची झाली की बाबा या माणसानं आपलं जीवन सुजलम सुफलम केलेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर आपण बघितलं तर या मुल्ला पेरियार धरण असेल, तिथं त्या असणाऱ्या धरणावर त्यांचा पुतळा उभा केला. हे एवढं मोठं भाग्य या जॉन पेक्विक यांना त्या ठिकाणी लाभलं. जे मदुराई या ठिकाणचं पीडब्ल्यूडी जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचं मुख्य कार्यालय आहे, त्याला त्यांचं जॉन पेक्विकचं नाव देण्यात आलं. त्याही ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच 15 जानेवारी ही त्यांची जयंती. आता नुसती लोक जयंती साजरी करत नाहीत, त्यांचा सण साजरा करतात. त्या दिवशीच पोंगल लोक साजरे करतात, घरोघरी गोडधोड करतात. आणि पेक्विकचे फोटो त्या 5 जिल्ह्यामध्ये घरोघरी लावलेले आहेत. आणखी एक महत्वाचं ह्याच्यामध्ये की लोक पेनिक्विक, कारण का तिकडे ख्रिश्चन समाज भरपूर आहे, त्यामुळं पेनिक्विक हे आपल्या मुलांना लोक नावही ठेवतात. चौकामध्ये त्यांचे छोटे छोटे पुतळे त्या ठिकाणी बसवले आहेत. आणि एक आश्चर्याची बाब म्हणजेच एका असणाऱ्या पालकानं आपल्या मुलाचं नाव पेनिक्विक ठेवलं आणि तो सज्ञान झाल्यानंतर तू पेनिक्विक नाव काय आहे हे त्याला सांगण्याकरता त्या धरणावर घेऊन गेले आणि त्याला सांगितलं अशक्यप्राय जी गोष्ट ज्या माणसानं केली त्याचं नाव पेनिक्विक जे तुला ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचं भाग्य क्वचितच एखाद्या इंजिनियरला त्या ठिकाणी लाभतं. तर ते भाग्य ज्याने मुल्ला पेक्विक केरळमधील धरण बांधलं त्या असणाऱ्या या पेनिक्विकला इथं लाभलेलं आहे. आता खेदानं म्हणावंसं वाटतं, विश्वेश्वरायांचं काम कितीतर प्रचंड आहे, मात्र आपल्याला परदेशाची जर थोडंसं उदोदो करण्याची सवय आहे, त्यामुळं जॉन पेक्विकला हे भाग्य लाभलं. मात्र जॉन विश्वेश्वरायांचं कर्तृत्व किती जरी मोठं असलं तर जॉन पेक्विकनं केलेलं काम सुद्धा तेवढंच मोठं आहे. त्यामुळं एक इंजिनियर म्हणून अशा प्रकारचं भाग्य ज्याला लाभलं की ज्याचा पुतळाही लोकांनी त्या धरणावर बसवला आणि घरोघरी फोटो लावून त्याची पूजा करतात. तर अशा प्रकारची थोर माणसं या राष्ट्रामध्ये घडून गेली. अशाच प्रकारचा जॉन पेक्विक आपल्या महाराष्ट्रात जन्मेल का आणि दुष्काळी हटवल का, अशा प्रकारची भाबड्या आशा व्यक्त करून हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा विनंती आपल्याला करतोय की आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास. धन्यवाद.